नमस्कार मित्रांनो, माझ्या पहिल्या बाल्कनी गार्डन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मी सध्या रेंटच्या फ्लॅटमध्ये राहते, पण जागा छोटी असली तरी मी माझी बाल्कनी अगदी हिरवीगार आणि सुंदर बनवली आहे। चला तर मग तुम्हाला मी माझ्या छोट्याशा गार्डनची सफर घडवते। सर्वात आधी ही बघा माझी शेवंती, ही पर्पल आणि रेड रंगात आहे। खरं तर मी एकच रोप आणलं होतं, पण त्यामध्ये 2 वेगवेगळ्या रंगांची फुलं आली आहे, त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे। ही व्हाईट शेवंती आहे, याला खूप फुलं आली होती, त्यातली बरीच फुलं मी देवपूजेसाठी तोडली आहे। आणि ही आहे येलो कलरची शेवंती। काही दिवसांपूर्वी जास्त पाणी झाल्यामुळे ती पूर्ण सुकली होती, पण योग्य काळजी घेतल्यामुळे आता ती पुन्हा छान तजेलदार झाली आहे। ही आहे माझी सदाफुली। मी वेगवेगळ्या रंगांची सदाफुली आणली होती, पण सततच्या पावसामुळे ओव्हर वॉटरिंग झालं आणि जवळजवळ सगळीच झाडं खराब झाली। आता फक्त हे एकच रोप शिल्लक आहे। इथे मी हरभरा लावला आहे आणि दुसऱ्या कुंडीतही हरभरा लावलेला आहे। हा नुकताच उगवायला सुरुवात झाली आहे। हा वाटाणा आहे, हा माझ्या मुलाने अनुपने लावला आहे। याआधी आम्ही लावलेल्या वाटाण्याला भरपूर शेंगा आल्या होत्या, म्हणून आम्ही पुन्हा वाटाणा लावला आहे। आमच्या बाल्कनीत जास्त ऊन येत नाही, त्यामुळे कमी उन्हात वाढणाऱ्या भाज्या इथे चांगल्या येतात। हा बघा माझ्या संपूर्ण बाल्कनीचा व्ह्यू। इथे हरभऱ्याची छान वाढ झालेली आहे। आता याची भाजी करण्यासाठी कटिंग करणार आहे। हे काही शोभेची झाडे आहेत, जी बाल्कनीचे सौंदर्य अजून वाढवतात। हा बघा माझा मनी प्लांट, याची किती मोठी मोठी पानं आहे आणि भरपूर वाढलेली वेल आहे, तुम्ही पाहू शकता। हे आहे गुलाबाचं झाड, याला सतत फुलं येतात। आधीची फुलं गेल्यावर मी कटिंग केली आणि आता पुन्हा नवीन कळ्या आणि फुले येऊ लागली आहेत। हे आहे जास्वंद, रेड कलरचं जास्वंद आहे, याचीही मी कटिंग केली होती। आता प्रत्येक फांदीला नवनवीन कळ्या आलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। हे आहे गोकर्णाचं झाड, यासाठी मी गोल आकाराची तार लावली आहे। जशी जशी वेल वाढेल तशी तशी ती या तारेला पूर्णपणे व्यापेल आणि खूप सुंदर दिसेल। हे बघा आता टोमॅटोचं झाड, हे किती उंच आहे, हे माझ्या खांद्या इतकं उंच आहे। याच्या आधी पण मी एक टोमॅटोचं झाड लावलं होतं, ते पण एवढंच उंच झालं होतं आणि त्यालाही भरपूर टोमॅटो आले होते। जसं तुम्ही आता पाहू शकता, याला नवनवीन फुले आली आहेत। बघा तुम्ही किती फुले आली आहेत, त्यामुळे लवकरच आता भरपूर टोमॅटोही येतील। आता दुसऱ्या बाल्कनीत मी कोथिंबीर लावलेली आहे, तुम्ही पाहू शकता। हे आहे चिनी गुलाब, याला आधीही खूप फुले आली होती, नंतर मी कटिंग केली आणि आता प्रत्येक कुंडीत नवनवीन कोंब फुटले आहेत। काही दिवसांत याला भरपूर फुले येतील, पाहू शकता किती सारे नवीन कोंब आलेले आहेत। हे आहे आऊची पाने, आम्ही कालच याच्या वड्या केल्या होत्या, त्यामुळे आज हे असे दिसत आहे। हे आहे जास्वंद, याचीही मी कटिंग केली होती आणि आता याला नवीन पालवी फुटली आहे, नवीन कोंब पण आले आहेत। आणि शेवटी हे आहे बेलाचं झाड, हे खूप छान वाढलं आहे। याच कुंडीत मी ब्रह्मकमळही लावलं आहे, तर तुम्ही पाहू शकता तेही किती सुंदर वाढले आहे, तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, असा आहे माझ्या छोट्याशा बाल्कनी गार्डनचा प्रवास। तुम्हाला माझी बाल्कनी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये।